महापालिका निवडणुका होण्यापूर्वीच महायुतीचे 66 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेत आणि यावरून सत्ताधाऱ्यांवरती आता टीका होते। साम दाम दंड भेदाचा वापर करून विरोधकांना उमेदवारी मागे घ्यायला लावल्याचा आरोप करण्यात येतोय। निवडणूक आयोगानं सुद्धा याची दखल घेत या प्रक्रियेची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिलेत। महापालिकेच्या मतदानापूर्वी महायुतीची सरशी, महायुतीचे 66 उमेदवार बिनविरोध, विरोधकांचा आक्षेप। राज्य निवडणूक आयोगाकडूनही दखल, चौकशीचे आदेश। चौकशीपर्यंत विजयाची अधिकृत घोषणा नाही। राज्यात मिनी विधानसभा अशी ओळख असलेल्या महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झालाय, पण प्रत्यक्षात मतदानाला 12 दिवस शिल्लक असताना महायुतीनं आघाडी घेतली आहे। भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादीचे एकूण 66 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। यामुळे राज्यात नवा बिनविरोध पॅटर्न राबवला जात असल्याची चर्चा आहे। महाराष्ट्राचा बिनविरोध पॅटर्न: भाजप 45 उमेदवार बिनविरोध विजयी, शिंदे शिवसेना 19 उमेदवार बिनविरोध विजयी, अजित पवारांची राष्ट्रवादी 2 उमेदवार बिनविरोध विजयी। राज्यात आतापर्यंत झालेल्या महापालिका निवडणुकीत बिनविरोध उमेदवारांचा हा आकडा मोठा आहे। यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं। साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करत विरोधकांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात येतोय। उमेदवारांना 5-5 कोटी वाटण्यात आले, धमक्या देण्यात आले असा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर धमक्या देण्याची परंपरा राऊतांची असल्याचं प्रत्युत्तर भाजपनं दिलंय। 65 लोक बिनविरोध निवडून येतात आणि या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडून आणण्याचा, साम दाम दंडभेद, जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची, नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा। 5-5 कोटी 10-10 कोटी रुपये दिले या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी। यंत्रणा विकलेली गेलेली नाही, तर स्वतः संजय राऊत विकले गेलेले आहेत। धमकी देण्याची परंपरा संजय राऊत तुमची आहे। भारतीय जनता पार्टीला कोणाला धमकी देण्याची गरज नाही। तुम्ही निवडणूक आयोगावर असे आरोप करतायत, त्याबद्दलचा एक पुरावा संजय राऊतांनी द्यावा। आम्ही गुंडांच्या जोरावर निवडणूक लढत नाही, तर आम्ही विकासाच्या आणि लोकांची कामं करण्याच्या जोरावर निवडणूक लढतोय, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे। ठाण्यात ठाकरे शिवसेना आणि मनसेच्या 7 उमेदवारांनी माघार घेतली आहे। त्यामुळे शिंदे शिवसेनेचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। उमेदवारी मागे घेण्यासाठी 5 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा आरोप मनसेच्या अविनाश जाधवांनी केलाय। तर विजयाची सुरुवात ठाण्यापासून झाल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे। आज सकाळपासून ठाण्यामध्ये, काल रात्रीपासून आमच्या अनेक उमेदवारांना फोन जात होते आणि त्यांना सांगितलं जात होतं की तुला 1 कोटी रुपये देतो, 2 कोटी रुपये देतो। शेवटला आकडा 5 कोटीपर्यंत गेला। जर 5-5 कोटी रुपये निवडणूक न लढण्याचे हे द्यायला तयार आहेत, तर निवडणूक लढण्यासाठी हे किती खर्च करतील? तुम्ही पैशाने कसली तुमचे उमेदवार निवडून आणताय? सो जे घडलंय ते अतिशय वाईट आहे। सुरुवातीला निवडणूक अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अनेक लोकांचे फॉर्म उडवले गेले आणि उरलेल्या लोकांना काही कोटीची आमिष दाखवण्यात आली। ठाण्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच झालं काय एवढे लोक बिनविरोध आलेत। ठाणेकरांनी एक प्रकारे काय म्हणतो त्याला, श्री गणेशा केलेला आहे। विजयाची सुरुवात ठाण्याने केलेली आहे। कल्याण डोंबिवलीत भाजप शिवसेनेचे 21 नगरसेवक निवडून आलेत। त्यात भाजपच्या सर्वाधिक 15 नगरसेवकांचा समावेश आहे। कल्याण डोंबिवलीत बहुमतासाठी 62 जागा गरजेच्या आहेत, म्हणजे युती बहुमतापासून केवळ 41 जागा दूर आहे। वर्षानुवर्ष कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजपमध्ये लढत होती। त्यांची युती झाल्यामुळे विरोधक शिल्लक राहिले नसल्यानं बिनविरोध निवड होत असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं म्हणणं आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये दोघांमध्येच लढत असते आणि त्या ठिकाणी असं झालंय की त्या ठिकाणी महायुती झाली। महायुती झाल्यामुळे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी विरोधक जे आहेत किंवा विरोधी पक्षांमध्ये कोणी शिल्लक राहिलेलं नाही। त्यामुळे तो आलेला रिझल्ट जो आहे तो त्यामुळे आलेला रिझल्ट आहे। पनवेलमध्ये भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। भाजप उमेदवार पैसे देऊन उमेदवार विकत असल्याचा आरोप मवियाच्या नेत्यांनी केलाय। आपण म्हणताय उमेदवार मागे घेतले, पण मागे नाही घेतले, तर हे उमेदवार पैशानं विकत घेऊन त्यांना माघार घ्यायला लावलेली आहे। सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे रहाटगाडगं त्या ठिकाणी चालवलेला आहे। या ठिकाणी निश्चितपणानं 6 उमेदवार या पैशाला बोललेले आहेत।
विरोधकांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केलेत। मनसेने या 66 बिनविरोध उमेदवारांच्या निवडीला कोर्टात आव्हान देण्याचं ठरवलंय। राज्य निवडणूक आयोगानंही याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत। 66 उमेदवार बिनविरोध आल्याची होणार चौकशी। बिनविरोध प्रक्रियेच्या सखोल चौकशीचे आदेश महापालिका आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस आयुक्त देणार अहवाल। अहवाल येईपर्यंत उमेदवारांच्या विजयाची अधिकृत घोषणा नाही। राज्य निवडणूक आयोगाच्या या आदेशानं बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे 66 उमेदवार बिनविरोध जिंकून आल्यानं महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय, तर दुसरीकडे विरोधकांनी दबाव तंत्रानं हे घडवून आणल्याचा आरोप केला। आता निवडणूक आयोग चौकशी अहवालानंतर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।